नमस्कार मित्रांनो नवरात्री म्हणजे शक्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा सण। भक्तांनो, नवरात्री हा केवळ उत्सव नाही, तर जीवनात बदल घडवून आणणारा पवित्र काळ आहे। या 9 पवित्र दिवसांत माता दुर्गेच्या कृपेचा वर्षाव आपल्यावर होणार असून आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील, आनंद आणि समृद्धीची उर्मी निर्माण होईल। नवरात्री 2025 मध्ये 5 राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा वर्षणार आहे। भक्तांनो, नवरात्री हा पवित्र सण आता सुरू झाला आहे। हा तो वेळ आहे जेव्हा संपूर्ण विश्वात शक्तीचा प्रवाह जाणवतो। मां दुर्गेची आराधना फक्त भक्ती आणि श्रद्धेचा प्रतीक नाही, तर जीवनात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा प्रभावी मार्ग आहे। दरवर्षी नवरात्री शुभ असते, पण यावर्षीची नवरात्री खूप विशेष आहे। कारण या नवरात्रीत एक दुर्लभ महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे, जो काही निवडक राशींच्या नशिबात थोरपणे बदल घडवेल। जीवनातील सर्व अडचणी हळूहळू मागे पडतील आणि आनंदाचे दरवाजे उघडले जातील। पंचांगानुसार शारदीय नवरात्री 22 सप्टेंबर 2025 रोजी प्रारंभ झाली आणि 2 ऑक्टोबरला समाप्त होईल। या पवित्र 9 दिवसांत 24 सप्टेंबरचा दिवस विशेष महत्त्वाचा ठरेल, कारण त्या दिवशी चंद्रमा तुळ राशीत प्रवेश करणार आहे। तुळ राशीत मंगल देव विराजमान आहे, जो साहस, पराक्रम आणि विजयाचा कारक मानला जातो। धन, सुख आणि समृद्धीचे प्रतीक चंद्रमा जर यासारख्या शक्तिशाली ग्रहाशी संयोग करतो, तर त्यातून महालक्ष्मी राजयोग निर्माण होतो। ज्योतिषशास्त्रानुसार हा योग केवळ आर्थिक समृद्धीच देत नाही, तर मानसिक शांती, कौटुंबिक सुख आणि अडचणींपासून मुक्ती देखील प्रदान करतो। या नवरात्रीतील महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव सर्वांवर जाणार आहे, पण 5 राशींच्या जीवनावर याचा विशेष परिणाम दिसेल। या राशींच्या जातकांना अचानक उन्नती मिळेल, थांबलेले धन हाताळायला मिळेल, व्यवसाय आणि करिअरमध्ये नव्या संधी निर्माण होतील, घर आणि कुटुंबात आनंद वाढेल, जुने मतभेद मिटतील आणि दीर्घकाळ चाललेल्या समस्यांचे निराकरण होईल। चला जाणून घेऊया या नवरात्रीतील महालक्ष्मी राजयोग आणि त्या 5 राशींना, ज्यांच्या नशिबावर हा योग विशेष प्रभाव टाकणार आहे। क्रमांक 1, तुळ राशी। तुळ राशी ही पहिली भाग्यशाली राशी आहे। तुळ राशीच्या जातकांसाठी हा महालक्ष्मी राजयोग खरोखरच वरदानसमान आहे। आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील आणि अचानक लाभाची संधी निर्माण होईल। अडकलेले पैसे किंवा गुंतवणूक यापासून मिळणारा फायदा आता हाताशी येईल। घरात लक्ष्मीजीचे आगमन होईल आणि संपत्तीची प्रवाह अधिक सुसंगत होईल। करिअरमध्ये नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, वेतनवाढ किंवा मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळेल, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार व भागीदारीची संधी प्राप्त होईल। कौटुंबिक जीवनात नाते अधिक घट्ट होतील, जुने मतभेद मिटतील आणि प्रेम व वैवाहिक जीवनात गोडवा येईल। क्रमांक 2, कन्या राशी। कन्या राशी दुसरी भाग्यशाली राशी आहे। कन्या राशीच्या जातकांसाठी हा महालक्ष्मी राजयोग विशेष फलदायी ठरणार आहे। मेहनत, संघर्ष आणि धैर्याचे फळ हळूहळू दिसून येईल। धन, करिअर आणि वैयक्तिक जीवनात मोठे सकारात्मक बदल घडतील आणि जीवन अधिक सुव्यवस्थित व आनंददायी होईल। कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अत्यंत शुभ आहे। जुन्या गुंतवणुका आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। अचानक धन लाभ किंवा नवीन आर्थिक संधी प्राप्त होऊ शकतात। घर आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल। तुमच्या प्रयत्नांमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे पैशाची आवक वाढेल आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित होईल। करिअर आणि व्यवसायात कन्या राशीच्या जातकांना या काळात नवीन उंची गाठता येईल। नोकरीत प्रमोशन, वेतनवाढ किंवा मोठ्या प्रोजेक्टमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे। उच्च अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील। व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन क्लायंट्स, लाभदायक करार आणि भागीदारीची संधी प्राप्त होईल। व्यवसाय विस्तारासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे। जे लोक दीर्घकाळ योजना आखत होते, त्यांना लवकरच यश लाभेल। पारिवारिक आणि सामाजिक जीवनात तुमचे नाते अधिक मजबूत व प्रेमपूर्ण होईल। घरात आनंदाचे वातावरण राहील। मित्र आणि नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद दूर होतील।
मातापिता आणि मोठ्यांकडून आशीर्वाद मिळेल जे तुमच्या निर्णयांमध्ये मार्गदर्शन आणि सहकार्य करतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात सुखद बदल होतील. अविवाहित जातकांसाठी विवाह किंवा प्रेम संबंधात नवीन सुरुवात होऊ शकते. विवाहित लोकांना जीवनसाथीच्या सहकार्यामुळे संबंधात मधुरता आणि समतोल अनुभवता येईल. क्रमांक 3. मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी नवरात्रीचा महालक्ष्मी राजयोग विशेष फलदायी ठरणार आहे. तुमच्या मेहनत, धैर्य आणि कष्टाचे फळ हळूहळू दिसून येईल. हा काळ नवीन संधी, यश आणि आनंद घेऊन येतो. आर्थिकदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांच्या समस्यांमध्ये हळूहळू सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभ आणि आर्थिक स्थिरता दिसून येईल. घर आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल, ज्यामुळे भविष्यासाठी सुरक्षा मिळेल. करिअर आणि व्यवसायात नवीन उपलब्धी मिळतील. नोकरीत प्रमोशन, वेतनवाढ किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे उच्च अधिकारी कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन सौदे, भागीदारी आणि लाभदायक संधी मिळतील. जे लोक दीर्घकाळ योजना आखत होते त्यांना लवकरच यश मिळेल. पारिवारिक आणि सामाजिक जीवनात नाते मजबूत होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील, जुने मतभेद मिटतील. मातापिता आणि मोठ्यांकडून मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात मधुरता आणि समजूत वाढेल. अविवाहित जातकांना विवाह किंवा प्रेम संबंधात नवीन सुरुवात मिळू शकते. विवाहित लोकांना जीवनसाथी सोबत सहकार्य आणि समतोल अनुभवता येईल. क्रमांक 4. सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांसाठी नवरात्रीचा महालक्ष्मी राजयोग जीवनात विशेष यश आणि समृद्धी घेऊन येणार आहे. तुमच्या मेहनत, साहस आणि दृढनिश्चयाचे फळ आता दिसून येईल. हा काळ धन, करिअर आणि आनंदाच्या नवीन संधी घेऊन येतो. आर्थिकदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांची जुनी समस्या कमी होईल. जुन्या गुंतवणुका आणि अडकलेली पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभ आणि नवीन आर्थिक संधी प्राप्त होऊ शकतात. तुमच्या प्रयत्नांमुळे घर आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्यासाठी सुरक्षितता सुनिश्चित होईल. करिअर आणि व्यवसायात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचे आणि प्रतिभेचे उच्च अधिकारी कौतुक करतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन सौदे, लाभदायक भागीदारी आणि व्यवसायाच्या संधी प्राप्त होतील. जे लोक दीर्घकाळ नवीन योजना आखत होते त्यांना लवकरच यश लाभेल. पारिवारिक आणि सामाजिक जीवनात नाते मजबूत होतील. घरात आनंद, सुख आणि शांततेचे वातावरण राहील. जुने मतभेद आणि तणाव दूर होतील. मातापिता आणि मोठ्यांकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळेल, जे तुमच्या निर्णय आणि प्रयत्नांमध्ये सहाय्यक ठरेल. सिंह राशीच्या जातकांच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात मधुरता आणि सहकार्य वाढेल. अविवाहित जातकांसाठी विवाह किंवा प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. विवाहित लोक आपल्या जीवनसाथीसोबत समतोल आणि समजूतदारपणा अनुभवतील, ज्यामुळे संबंध अधिक घट्ट होतील. क्रमांक 5. मेष राशी. मेष राशीच्या जातकांसाठी नवरात्रीचा महालक्ष्मी राजयोग जीवनात धन, यश आणि आनंदाचे संदेश घेऊन येत आहे. तुमच्या मेहनत, साहस आणि आत्मविश्वासाचे फळ आता दिसून येईल. हा काळ नवीन उपलब्धी आणि प्रगतीसाठी अत्यंत शुभ आहे. आर्थिकदृष्ट्या मेष राशीच्या जातकांच्या समस्यांमध्ये सुधारणा होईल. थांबलेले धन किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक संधी आणि लाभ प्राप्त होऊ शकतात. घर आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि भविष्यासाठी सुरक्षितता सुनिश्चित होईल. करिअर आणि व्यवसायात नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची संधी आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार आणि लाभदायक संधी उभ्या राहतील. तुमच्या मेहनतीची आणि प्रतिभेची उच्च अधिकारी व भागीदारांकडून दखल घेण्यात येईल. पारिवारिक आणि सामाजिक जीवनात नाते अधिक मजबूत होतील. घरात आनंद आणि सौहार्दाचे वातावरण राहील. जुने मतभेद दूर होतील आणि मोठ्यांकडून मार्गदर्शन व आशीर्वाद मिळेल.
प्रेम आणि वैवाहिक जीवनात मधुरता येईल. अविवाहित जातकांसाठी विवाह किंवा प्रेम संबंधात नवीन सुरुवात होऊ शकते, तर विवाहित लोकांना जीवनसाथी सोबत सहकार्य आणि समतोल अनुभवता येईल. प्रिय भक्तांनो, नवरात्री 2025चा महालक्ष्मी राजयोग केवळ काही निवडक राशींपुरता मर्यादित नाही. ही संधी सर्वांसाठी सकारात्मक ऊर्जा, आशा आणि नवीन संधी घेऊन आली आहे. माती दुर्गा आणि माता लक्ष्मींच्या असीम कृपेने तुमचे जीवनधन, वैभव, सुख, शांती आणि यशाने भरून जाईल. आजपर्यंतच्या अडचणी हळूहळू दूर होतील, तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि जीवनात आनंदाची भरती येईल. या नवरात्रीती आपल्या घरात, कुटुंबात आणि मनात माता दुर्गेच्या भक्तीची आणि सकारात्मक ऊर्जा भरा. उठा, हात जोडा आणि स्वागत करा या पवित्र अवसराचे, कारण माता दुर्गा आपल्या जीवनात संपन्नता आणि सौभाग्याचे अद्भुत वरदान घेऊन येत आहे. धन्यवाद. जय माता दुर्गा.